नाशिक लोकसभेच्या जागा वाटपावरून महायुतीत अजूनही पेच कायम असल्याचे पाहायला मिळते। मंगळवारी भाजपचे संकटमोचन कॅबिनेट मंत्री गिरीश महाजन हे नाशिक दौऱ्यावर आले होते। यावेळी त्यांनी शांतिगिरी महाराज यांची भेट घेऊन मनधरणी केली, परंतु शांतिगिरी महाराज आपल्या निर्णयावर ठाम असल्याचे त्यांनी सांगितले। मंत्री गिरीश महाजन यांच्या पाठोपाठ भाजप प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे देखील नाशिक दौऱ्यावर आले आहे। बावनकुळे यांनी मंगळवारी मंत्री भुजबळांची भेट घेत नाशिकच्या जागेवर भाजपने दावा सोडल्याचं माध्यमांशी बोलताना सांगितलंय। मी आधीच सांगितलं, हा निर्णय एकनाथ शिंदेजींना घ्यायचा आहे। हा निर्णय महायुतीमध्ये त्यांच्याकडे सोपवला आहे, त्यांनी निर्णय घ्यायचा आहे। साहेब, भाजपने देखील दावा केला आहे काय? मी आत्ताच सांगितलं की भारतीय जनता पार्टीने आमच्या सर्व कार्यकर्त्यांनी नाशिकमध्ये कुठलाही दावा केला नाही आहे। आमच्या नेतृत्वाने त्या ठिकाणी एकनाथ शिंदेंना सांगितलं की महायुतीचा निर्णय त्यांनी करावा। चंद्रशेखर बावनकुळे यांनी नाशिकच्या जागेवरचा दावा भाजपने सोडल्याचे सांगितल्याने नाशिकची जागा ही शिवसेना शिंदे गटाला मिळण्याची चिन्हे आहेत, परंतु आज दुपारपर्यंत नाशिकच्या जागेचा तिढा सुटेल आणि त्यानंतरच महायुतीतील चित्र स्पष्ट होईल। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी वैभव घुगे, नाशिक।